सिंहाला कोणत्याही राज्याभिषेकाची आवश्यकता नसते. तो स्वतःच्या सामर्थ्यावरच जंगलाचा राजा होतो. महाराष्ट्राच्या उत्तर टोकाला असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी आणि ग्रामीण जीवनानं समृद्ध अशा प्रतापपूर गावात एका असामान्य जीवन प्रवासाची सुरुवात झाली. याच मातीतले सुपुत्र डॉक्टर शशिकांत वाणी. प्रतापपूर या छोट्याशा गावात 1964 साली डॉक्टर शशिकांत वाणी यांचा जन्म झाला. साधी कुटुंबीय परंपरा पण मोठी स्वप्न. बालपण या मातीशी घट्ट जुळलेलं आणि शिक्षणाकडे असलेल्या त्यांच्या आकर्षणाची सुरुवात इथेच झाली. शिक्षणाची प्रचंड ओढ असलेल्या शशिकांत यांनी जिद्दीने वैद्यकीय क्षेत्रात पाऊल टाकलं. ते डॉक्टर बनले, पण त्यांचा प्रवास केवळ वैयक्तिक यशाचा नव्हता. डॉक्टर शशिकांत वाणी यांनी एक डॉक्टर म्हणून केवळ दवाखान्यातच मर्यादित न राहता गावोगावी फिरून लोकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवली. रुग्णसेवा, लोकसेवा हाच त्यांचा धर्म होता. शिक्षण घेत असताना इयत्ता 6वी-7वीत असताना मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जाण्याचा योग आला आणि तिथून माझ्या बालपणाला संस्कारांची जोड मिळाली. आणि संघाच्या शाखेत जात असताना राष्ट्रवादाचे विचार, संपूर्ण समाजाचे विचार हे माझ्या बालपणावर बिंबवले गेलेत आणि त्यातून मला समाजसेवेची आवड निर्माण झाली. मग समाजसेवा करताना आपण कुठलं माध्यम निवडलं पाहिजे, तर ते मग डॉक्टरच्या माध्यमातून आपण समाजाची, रुग्णांची सेवा करू शकतो, असं एक बालपणात 10वीत असताना तो विचार माझ्या मनात बाळगला. आणि त्यानंतर मला माझे मोठे बंधू, 2 बंधू भोपाळला राहत होते. त्यातले मोठे बंधू होते दादासाहेब महेश वाणी आणि आबासाहेब बाळकृष्ण वाणी. यांनी मला प्रेरणा दिली आणि त्यांनी त्यांच्याकडे बोलवून मला त्या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण हे भोपाळच्या होमिओपॅथी कॉलेजमध्ये DHMSच्या माध्यमातून त्यांनी मला ते घ्यायला लावलं. आणि नंतर शिक्षण पूर्ण झाल्यावर मग हे आपण वैद्यकीय व्यवसाय कुठं करावा, तर तो मग माझ्या जन्मभूमीत त्याच ठिकाणी करावा. जन्मभूमीलाच कर्मभूमी करावं, अशा पद्धतीने आईवडिलांनी माझ्यावर जे संस्कार दिले होते, त्या संस्कारातून मी माझ्या प्रतापपूर गावात वैद्यकीय सेवेला प्रारंभ केला. अशा दुर्गम आणि सातपुड्याच्या पायथ्याशी असलेला हा जिल्हा आणि गावं ह्या भागामध्ये खरोखर डॉक्टर साहेबांनी त्यांचा पेशा बाजूला करून, जर त्यांनी ठरवलं असतं तर डॉक्टरी पेशामध्ये राहून ते पैसे कमवू शकले असतील, परंतु त्यांनी तसं न करता डॉक्टरी पेशामध्ये देखील तरी गोरगरिबांना त्यांनी सेवा दिली आणि त्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाचं जाळं त्या ठिकाणी उभारलं आणि गोरगरीब गरजू जे काही शेतमजूर असतील, शेतकामगार असतील, गरीब शेतकऱ्यांची मुलं असतील, यांना देखील त्या ठिकाणी शाळेमध्ये दाखले दिले आणि चांगल्या पद्धतीच्या त्या गोरगरीब विद्यार्थ्यांच्या आज त्या ठिकाणी आयुष्य त्यांनी चांगलं बनवलेलं आहे, त्यांचे भवितव्य बनवलेलं आहे. आज चांगल्या ठिकाणी ते नोकरीला आहे, कोणी राजकारणात आहे, असे सक्रिय आहेत. अशा पद्धतीने त्यांनी सेवा दिलेली आहे. खरोखर त्यांचं कार्य हे फार मोठं आहे ह्या परिसरासाठी देखील. मी त्यांना नेहमीच माझा आदर्श मानतो, माझ्या वडिलांच्या जागेवर मानतो. मला नेहमी त्यांनी चांगलं मार्गदर्शन दिलेलं आहे. लहानपणाचे मित्र, वर्गमित्र होते. त्यांच्या अंगी कोणतंही कार्य करायचं असेल तर चिकाटी जबरदस्त होती आणि लहानपणापासून आम्ही RSSची शाखा चालवायचो. ते मुख्य शिक्षक होते. त्यावेळेस त्यांना जे काही मनात आलं ते करायचं अशी त्यांची जिद्द होती. 1991 साली सुनीता यांच्याशी विवाह करून डॉक्टर वाणी यांनी कुटुंबाची सुरुवात केली. या संसारात 2 मुलं, आदित्य आणि अभिषेक यांचा जन्म झाला. 1991 साली आमचं लग्न झालं. त्या दिवसापासून ते आजपर्यंत मी त्यांच्यासोबत आनंदी आहे. माझ्या सुखदुःखात त्यांनी मला खूप सहकार्य केलं. लग्नापूर्वी राजकारण, समाजकारण, शिक्षण क्षेत्राबद्दल मला काहीच माहिती नव्हतं, परंतु त्यांच्यामुळे मला या क्षेत्राबद्दल समजायला लागले व आवडही निर्माण झाली. मी घर सांभाळले व मी त्यांना राजकारणात सहकार्य केले. नातवंड, सुना, मुलांसोबत आम्ही आता आनंदी आहोत. 1994 साली आदिवासी समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी
त्यांनी श्री साईनाथ शिक्षण संस्थेची स्थापना केली. आज या संस्थेअंतर्गत 2 शाळा, 1 मुलांचं वसतिगृह आणि स्किल इंडिया सेंटर कार्यरत आहे, जे NSDC मान्यता प्राप्त आहे. आणि वैद्यकीय सेवा करत असताना या सगळ्या आदिवासी समाजामध्ये जे अज्ञान होतं, हे शिक्षणापासून कोसो दूर असताना मला त्यावेळेस जाणवलं यांची वैद्यकीय सेवा करताना की हे ज्ञानापासून वंचित आहे, शिक्षणापासून वंचित आहेत. यांना आपण काहीतरी शिक्षणाच्या माध्यमातून समाजाची एक सेवा केली पाहिजे. रुग्णांची सेवा करता करताच त्यांना एक शिक्षणाची सेवा करावी आणि त्यांना शिक्षणाच्या माध्यमातून या सगळ्या भूतलावर असलेल्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या त्यांनाही कळाव्यात, त्यांनाही ज्ञात व्हाव्यात, असा एक विचार मनात आला. आणि म्हणून श्री साईनाथ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आश्रमशाळेची त्या ठिकाणी निर्मिती झाली आणि त्यातून मग त्या मुलांना शिक्षण देत असताना या शिक्षणाच्या माध्यमातून तीही एक माझी शैक्षणिक सेवा झाली असं मला वाटतं. त्या कोठार आश्रमशाळेत एक शिक्षक म्हणून सुरुवातीला काम केलं. अवघ्या 80 मुलांवर मी एका कौलारू झोपडीमध्ये ती शाळा भरवली. अति कष्टाने, अति परिश्रम घेऊन ती शाळा आज नावलौकिक म्हणजे शून्यातून ती आता वटवृक्षात रूपांतर केलेली शाळा आज भव्य दिव्य इमारत आहे. आमचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर श्री शशिकांत वाणी यांच्या अथक प्रयत्नांना आज खरोखरच एका चांगल्या स्थितीत ती शाळा नंदुरबार जिल्ह्यात तिचं नाव आहे. 1997 मध्ये मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी डॉक्टर वाणी यांनी कुटुंबासोबत तळोदा इथे स्थलांतर केलं. या ठिकाणी त्यांनी त्यांचं समाजसेवेचं आणि आरोग्य सेवेचं काम सुरूच ठेवलं. डॉक्टर शशिकांतजी वाणी हे माझे फार लहानपणापासूनचे जिवलग मित्र आहेत. गेल्या 40 वर्षापासून आम्ही सोबत आहोत. त्या लहानपणापासूनच्या आणि आजपर्यंतचा त्यांचा प्रवास याचा मी अतिशय जवळचा साक्षीदार आहे. लहानपणी देखील ते खूप खोडकर होते, विनोदी होते, भावनिक पण होते. त्यांच्यातला एक आणखी मूळ स्वभाव असा होता की ते खूप जिद्दी होते. वाचनही खूप चांगलं होतं. लहानपणापासून ते म्हणायचे की जास्त झोपायचं नाही रे, 3-3.5 तास झोपायचे बस. अशा पद्धतीचं त्यांचं एक वागणं होतं. कधी आमच्यामध्ये रुसवा झाला की स्वतःहून येणार, ऐ काय चाललं रे, असं म्हणून परत आमच्यामध्ये मिसळणार. अशा प्रकारची एक दिलखुलास दोस्ती ज्याला म्हणता येईल अशी दोस्ती आमच्यामध्ये होती. आई बाबा नेहमी सांगायचे काही अन्यायाची काही परिस्थिती असेल तर जा रे तुटून पड, काय प्रॉब्लेम नाही. अशा पद्धतीची ताकद त्याला घरातूनही मिळालेली होती. आणि त्याचा फायदा असा झाला की भविष्यामध्ये राजकारणाकडे ते वळले आणि मग मागे वळून पाहण्याचं कामच केलं नाही. कुटुंब हे त्यांच्या जीवनातला महत्त्वाचा घटक आहे. सुनीता, आदित्य आणि अभिषेक या तिघांनी त्यांच्या प्रवासात साथ दिली. कुटुंबाचं बळ त्यांच्या प्रत्येक कार्यात दिसतं. नातवंड सान्वी आणि विहान तर पत्नी, सुना, मुलांमध्ये रमलेले आपले डॉक्टर शशिकांत वाणी. 1991 साली माझे लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर माझ्या जीवनात सुनीताचं आगमन झालं. आणि त्यावेळेस प्रॅक्टिस करत असताना मला जाणवलं की आत्ता आपल्यावर संसाराची एक जबाबदारी वाढलेली आहे. आणि तशात मग या शिक्षण क्षेत्रात पडल्यानंतर आश्रमशाळेची निर्मिती झाली. नंतर मला 2 अपत्य झाले, त्यात मोठा आदित्य आणि लहान अभिषेक. मग यांच्या त्या प्रतापपूर गावात शिक्षणाचं मी अधिक चांगल्या प्रकारे शिक्षण देऊ शकणार नाही, म्हणून मग मला प्रतापपूरहून तळोद्याला स्थलांतर करावं लागलं. मग ते 91 ते 97 या 6 वर्षात मी त्या ठिकाणी आदित्य आणि अभिषेक यांच्या बालपणाचे तिथं शिक्षण दिल्यानंतर मग तळोद्याला आमच्या वास्तव्याला सुरुवात केली. आणि 97 पासून तर आजपर्यंत तळोद्या इथं वास्तव्य असताना मला आदित्य आणि अभिषेक या दोघा मुलांच्या त्यांच्यावर संस्काराची जबाबदारी, त्यांच्यावर असलेली शिक्षणाची जबाबदारी ही माझ्या पत्नीने सार्थपणे या ठिकाणी तिने निभावली. आणि हे करत असताना माझ्यावर जे आईवडिलांचे संस्कार होते त्या संस्कारातून, माझ्यावर जी पडलेली संस्कार त्या संस्कारातून माझ्या मुलांवरती संस्कार आलेले आहेत. आणि या सगळ्यावर त्यांच्यावर शिक्षण आणि संस्कार देण्याचे काम माझ्या पत्नी सुनीताने या ठिकाणी योग्यरित्या पार पाडलेलं आहे. मग पुढच्या शिक्षणासाठी तळोद्याहून आदित्याला नाशिकला जावं लागलं.
नाशिकला त्यानं शिक्षण घेतलं, नाशिक पुणे असं करत त्यानंतर मग अभिषेकचे शिक्षण त्याच्याबरोबरच नाशिक आणि पुणे येथे झाल्यानंतर मग अभिषेक हा अमेरिकेला पुढच्या शिक्षणाला गेला. हा सगळा जो प्रवास माझा कौटुंबिक प्रवास आहे, या प्रवासात माझ्या आईवडिलांनी दिलेले माझे संस्कार, माझ्या भावंडांनी दिलेले मला शिक्षण आणि त्यात माझ्या पत्नीचं मोलाचे योगदान या ठिकाणी. ती माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिली. तिने एक शिक्षणाची घराची संसाराची जबाबदारी तिने पार पाडली आणि म्हणून मला समाजसेवा बाहेर अधिकरित्या चांगल्या प्रकारे करता आली. या सगळ्या योगदानातून आज जो काही मी आहे तो यात माझ्या कुटुंबाचं खूप मोठं योगदान आहे, माझ्या बालपणातल्या मित्रांचे योगदान आहे, माझ्या गुरुजनांचे योगदान आहे आणि सगळ्या क्षेत्रातल्या समाजातल्या ज्या क्षेत्रात मी काम करतो त्या क्षेत्रातल्या सगळ्याच समाज घटकांचं माझ्या पाठीमागे बळ असल्यामुळे मी या प्रकारे चांगल्या प्रकारे या समाजाची सेवा करू शकलो असं मला वाटतं. लहानपणी आपल्याला विचारलं जायचं की तुमच्यासाठी आदर्श कोण? माझ्यासाठी या प्रश्नाचं उत्तर खूप सोपं होतं. माझे वडील म्हणजेच डॉक्टर शशिकांत वाणी. सामाजिक आणि राजकीय जीवनात अतिशय व्यस्त असताना त्यांनी कुटुंबाला प्राधान्य आणि वेळ दिला. मला आजही लहानपणाच्या काही आठवणी ताज्या आहेत. ते मुंबईला गेले की आम्हा दोघं भावंडांसाठी नवनवीन खेळणी आणणार, दरवर्षी आम्हाला आवर्जून फिरायला नेणार. त्यासोबतच दरवर्षी आमच्या वाढदिवसाला आम्ही कुठेही असलो, धुळे, दिल्ली, पुणे, मुंबई, नाशिक, ते आवर्जून येणार. ते म्हणायचे मुलांच्या आयुष्यातल्या आठवणीच या त्यांच्या आधारस्तंभ बनतात. संस्कार आणि शिस्त हे शब्द बोलण्यापुरता मर्यादित नाही, त्यांनी ते आमच्या आयुष्यात रुजवले. मला संघाच्या शाखेत पाठवून शिस्त कशी असावी हे शिकवलं आणि त्यासोबतच 5वीत असताना नाशिक येथील भोसला मिलिटरी स्कूल आणि 11वीत 12वीत असताना धुळे येथील श्री स्वामीनारायण मंदिराच्या छात्रालयात राहण्यापर्यंत त्यांनी शिकवलं की संस्कार आणि शिस्त किती महत्त्वाचे असतात. त्यांचा विश्वास होता की चांगले आयुष्य घडत नाही, ते शिस्तीने घडवावे लागतात. त्यांनी कधीही आपल्या शाळेच्या किंवा संस्थेचा कारभार सांभाळा असं सांगितलं नाही, तर तुम्हाला जे आवडेल ते करा असं म्हणत पाठिंबा दिला. त्यामुळेच तळोद्याला जिम सुरू करणं असो किंवा नाशिकला IT आणि कन्स्ट्रक्शन कंपनी सुरू करणं असो, असे सांगून त्यांनी नेहमीच प्रेरणा दिली. बापूंनी आमच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन केले. शेवटी एकच सांगायचे आहे की बापू, तुम्ही दाखवलेले मार्ग आणि तुमच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही आयुष्यात आणि समाजात नक्कीच एक चांगलं व्यक्तिमत्व घडण्याचा प्रयत्न करू. हे सगळं सांगताना मला अभिमान वाटतो की माझे वडील हे माझ्यासाठी आदर्श आहेत आणि राहतील. आमच्या बापूंनी समाजासाठी खूप काही केलं आहे आणि समाजांनी त्यांचं कार्य खूप जवळून बघितलं आणि त्यांच्या कार्याला ॲप्रिशिएट केलं आहे. पण त्यांनी कुटुंबासाठी जे काही केलं आहे ते आम्हाला सगळ्यांना कुटुंबांना पूर्ण कुटुंबाला त्याची जाणीव आहे आणि त्यांनी जे आम्हाला आदर्श त्यांचे जे संस्कार आहे ते आम्ही आमच्या पुढच्या पिढीला किंवा मग आम्हीही आमच्या कार्यामध्ये ते फॉरवर्ड घेऊन जाऊ त्या कार्याला. त्यांची जी एक शिकवण किंवा मग आम्ही जे त्यांच्याकडनं शिकलो आहे, जेव्हा ते आपल्याला एक वडील आपल्याला खांद्यावर बसवतात त्यांच्या मुलाला, तर त्यांना जे त्यांच्या डोळ्यांनी आयुष्य दिसतं किंवा जग दिसतं, तर त्यांच्यापेक्षा त्यांच्या मुलाला जास्त जग दिसलं पाहिजे किंवा त्यांचं पुढचं जग दिसलं पाहिजे. याचा अर्थ असंच की त्यांनी जे सक्सेस त्यांच्या लाईफमध्ये मिळवलं आहे त्याच्यापेक्षा जास्त त्यांच्या मुलांनी मिळवलं पाहिजे, अशी जी एक वडिलांची इच्छा असते. आमच्या बापूंनी नेहमीच इच्छा पूर्ण करण्याचं किंवा आमचे स्वप्न सगळं पूर्ण करण्याचे त्यांनी पूर्ण प्रयत्न केला आहे आणि त्यांच्या या संस्कारामुळे, त्यांच्या या मेहनतीमुळेच आम्ही आज आणि समाजाला जे काही आम्ही देतो आहे आता आमच्या कार्यातून, ते आमच्या बापूंच्या मेहनतीमुळे आणि त्यांच्या संस्कारामुळेच आहे. डॉक्टर वाणी यांची समाजसेवा केवळ शिक्षण आणि आरोग्यापुरती मर्यादित राहिली नाही. त्यांनी रक्तदान शिबिरं, नेत्र तपासणी शिबिरं आणि वाणी समाजासाठी कोठार मेळाव्याचं आयोजन केलं. तसंच वैष्णोदेवी यात्रेत 500हून अधिक लोकांना दर्शनासाठी नेलं. मूळ स्वभावातच लोकसेवा, समाजसेवा आणि संस्कारांची बीज लहानपणातच रुजल्यामुळं आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात कार्यरत असताना डॉक्टर वाणी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातूनही कार्य केलं. त्यांचा राजकीय प्रवास तितकाच महत्त्वाचा होता जितका त्यांच्या समाजसेवेचा. मंदिर वही बनाएंगे, अयोध्या तो झाकी है, काशी मथुरा बाकी है, अशा घोषणा प्रत्येक कारसेवकाला शक्ती प्रदान करत होत्या. त्यात आम्ही आमची
मंदिर काबर बनाईत नाही, बनाडाशिवाय रावत नाही, अशी स्वरचित घोषणा तयार केली होती. ती घोषणा सर्वांचं लक्ष वेधत होती आणि कारसेवकांमध्ये जोम भरत होती. रामजन्मभूमी मुक्त करण्याच्या योगदानात खारीचा वाटा मिळाला, तोच माझा सन्मान आणि भाग्य आहे असं मी समजतो. होय, मी तोच कारसेवक डॉक्टर शशिकांत जगन्नाथ वाणी. असे कितीतरी दिवस निघून गेले आणि संघशक्ती संघटित करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली. तेव्हाच आदिवासी क्षेत्रात सेवा करण्याचं माझ्या मनानं ठरवलं आणि त्याप्रमाणे माझ्या या कर्मभूमीत माझी कर्मगंगा आजपर्यंत कार्यरत आहे. कर्म करता करता फळाची अपेक्षा केलीच नव्हती, ती मला आपोआप प्राप्त झाली. संघाचा स्वयंसेवक, भारतीय जनता युवा मोर्चा तालुकाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष जिल्हा चिटणीस, भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, नंतर भारतीय जनता पक्ष जिल्हाध्यक्ष आणि आता प्रदेश कार्यकारिणी सदस्य या पदांवर काम करण्याची संधी मिळाली. विविध पदांच्या सहवासात आज मी लोककल्याणार्थ झटतोय आणि सतत झटत राहणार आहे. चला एक झलक बघूया डॉक्टर साहेब आणि त्यांच्या कार्याची. मित्रांनो, आता आपल्याला या छोट्याशा फिल्ममधून एक प्रत्यय मात्र नक्की आला असेलच. डॉक्टर शशिकांत वाणी यांचा जीवन प्रवास निस्वार्थ सेवा आणि धैर्याच्या जोरावर घडलेला आहे. त्यांचं जीवन स्वयमेव मृगेंद्रता या तत्वाचं पालन करणारं आहे. डॉक्टर वाणी यांचा मार्गही असाच आहे. स्वतःच्या कष्टानं आणि निष्ठेनं समाजात आपली ओळख निर्माण केलेली आहे. कोणत्याही पदवी प्रतिष्ठेची अपेक्षा न करता त्यांनी स्वतःच्या कृतीतून समाजात एक शाश्वत ठसा निर्माण केला आहे. तेव्हा हे म्हणणं अगदीच सार्थ ठरतं की सिंहाला कोणत्याही राज्याभिषेकाची आवश्यकता नसते. तो स्वतःच्या सामर्थ्यावरच जंगलाचा राजा होतो.